रामकृष्ण हरी माऊली. आपण जो बॅकग्राऊंडला आवाज ऐकतोय तो काकड्याचा आवाज आहे. आणि मी सकाळी सकाळी आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पूजा करण्यासाठी आलो आहे. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त मला पांडुरंगाची रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाली. विठ्ठलाला गंध लावण्यासाठी मी चंदन उघडून घेतले. ही आहे आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. आज आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र सावखेडा पांढरवळ या ठिकाणाहून छोटे पंढरपूर या ठिकाणी एक दिंडी जाते. या दिंडीमध्ये आमच्या गावातील आणि आजूबाजूच्या बऱ्याचशा खेड्यातून लोक या दिंडीमध्ये सहभागी होतात. या दिंडीत बाळकृष्ण महाराजांची पालखीसोबत चालणारे सर्व भाविक भक्त आणि यामध्ये सर्वात जास्त सहभाग असतो तो महिलांचा. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा याप्रमाणे आमचे बरेचसे भाविक भक्त मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाही, परंतु त्याचंच एक प्रतिरूप म्हणून एक छोटं पंढरपूर आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि त्याच ठिकाणी ही दिंडी चालली आहे. तर दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व, चला मित्रांनो, दिंडी तर गेली परंतु आम्हाला ड्युटीला जायचं आहे. आम्ही ड्युटीला जाण्यासाठी निघालो. भाविकांची विठ्ठलावरती आस्था बघता या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी पायी चालत आहे. तर मंडळी या ठिकाणी फराळ वाटप चालू आहे. ही गाडीवर येऊन फराळ खात आहे. त्यांनी लाडू घेतले. जळगावचे भाविक भक्त प्रसादाचं वाटप करत आहे. येणारे जाणारे सर्व पंढरपूरला जात आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकता सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी हॉस्पिटलला येऊन बघतो तर काय, या ठिकाणी सुद्धा फराळाचं वाटप आमच्या हॉस्पिटलतर्फे चालू होतं आणि सर्व आमचे कर्मचारी फराळ वाटपासाठी भाविक भक्तांना आतमध्ये बोलवण्याचे काम करत होते. आज म्हटलं तर एकादशीचा उपवास असतो, परंतु रस्त्याने इतकं खाय प्यायला भेटतं की आज उपवास असा वाटतच नाही. हे काय आमचे चैतन्य भाऊसुद्धा आमचा ब्लॉग काढताय. नंतर काय जगताप सर म्हणताय टेंटमध्ये चला, तिथं एक भजनाचा कार्यक्रम तरी होऊ द्या तुमच्यातर्फे. आणि मग काय आम्ही गेलो भजनाच्या कार्यक्रमासाठी. या ठिकाणी चहा वाटप चालू आहे. भाऊ आहे तिथं. ड्युटी संपल्यानंतर आम्ही आलो छोट्या पंढरपूर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. आणि इथे बघतो तर काय सर्व वापिस चालले होते आणि ते गाड्यासुद्धा त्यांनी भरलेल्या होत्या, कारण सगळे आलेले येताना पायी आलते. आता ते घरी चालले. घरी जाताना त्यांना गाड्या नसल्यामुळे पूर्ण गाडी फुल भरली. वरती पण मुलं बसले गाडीमध्ये. हे एकाएक जत्रेत आल्यावर काय नुसतं भोंगे वाजत होते. मग उन्हाळ्याला काही रावलं नाही तो आणि मला भोंगा घ्यायचा आणि मग काय भोंगा घ्यायला गेला. आणि तिथं भोंगापेक्षा ते आम्हाला भेटले मामा भोंगा वाजेल त्याला. नंतर काय इथं रांगेतली गर्दी बघून आम्ही असंच ठरवलं आता कळसाचे दर्शन घेऊन जायचं. उद्या मोकळ्यात येऊन आपण चांगले दर्शन घेऊ. लहान मुलांना सांभाळण्याची आतापर्यंत बरेच हरवले होते, पण सापडतात पण आपला वेळ